नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला। शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांसह आणि इतर गुन्ह्यांविषयी जनजागृती केली। कळमना परिसरात ट्यूशन क्लासमधून घरी परतणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना थांबवून मोबाईलचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव तसेच कोणतीही संशयास्पद बाब तत्काळ पोलिसांना कळवण्याचा सल्ला देण्यात आला। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 112 वर संपर्क साधावा आणि भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्यावी असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले। हा उपक्रम पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, डीसीपी निकेतन कदम आणि कळमना पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण काळे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आला। या उपक्रमाचे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून अशा जनजागृती मोहिमेमुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट होईल आणि गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल असे स्थानिक नागरिकांनी सांगितले। आमच्या पोलीस विभागामध्ये आदरणीय सीपी साहेब रवींद्र सिंघलजी साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच आमचे डीसीपी साहेब निकेतनजी कदम साहेब, तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी काळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रोजच एरियामध्ये कॉर्नर मीटिंग घेऊन लोकांना अनेक गोष्टीची कायद्याविषयी माहिती देत असतो। तसेच कॉर्नर मीटिंगमध्ये आम्ही घेत असताना लोकांना 100 नंबरवर 112 नंबरवर काही जर अचानक तुम्हाला काही माहिती झालं किंवा काही तुम्हाला पोलिसांना सांगावं असं वाटलं, तुमचं प्रत्येकाचं नाव गोपनीय ठेवलं जातं 112 वर, तर 112 वर कॉल केला पाहिजे। तसेच ऑपरेशन थंडर प्रमाणे मादक द्रव्य, गुन्हेगारक द्रव्य यापासून आपण कसं लांब राहिलं पाहिजे, याचे तोटे काय आहेत हे सगळे आम्ही मुलांना सांगत होतो। जे आता परीक्षा 12वी 10वीची परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षेमध्ये गैरकृत्य करून आपण अभ्यासावर जास्त लक्ष दिलं पाहिजे। इंटरनेटचा वापर हा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केला पाहिजे आणि जे सायबर क्राईम होतात त्यामध्ये आपल्याला एखादा फोन करून पैशाची मागणी करतात किंवा OTP आपल्याला दिला, आपण आपला OTP कोणाला देऊ नये अशा सूचना आम्हाला वरिष्ठांमार्फत येत असतो। ते आम्ही जर प्रत्येक वेळेस कॉर्नर मीटिंग ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक लोकांना त्या सूचना देत असतो। जागृत करण्याचं आम्ही काम आदरणीय आमच्या सीपी सरांच्या आदेशाचं पालन करून आम्ही करत असतो। मैं भावना गणेश कोल्ले, मैं कड़मना बस्ती में रहती हूँ, नागपुर से। आज हम हनुमंत इंगड़े सर ने हमें बहुत इन्फॉर्मेशन दी है, जैसे कि पढ़ाई पे हमें ध्यान देना है। हम 10th क्लास के अभी बोर्ड्स देने वाले हैं, तो हमें पढ़ाई की तरफ ध्यान देना चाहिए और जैसे इंटरनेट का थोड़ा कम यूज़ करना चाहिए। साइबर क्राइम्स वगैरह के फ़ोन आते हैं, उनको अटेंड नहीं करना है। किसी भी टाइप की OTP हमें किसी से शेयर नहीं करनी है और हमें कोई प्रॉब्लम हो तो हमको 112 पे कॉल करना है और किसी भी चीज़ की हमें ज़रूरत हो तो हम इनसे कांटेक्ट कर सकते हैं। और इन्होंने आज जो हमें कहा वो हमारे लिए बहुत यूज़फुल है, हमें मोटिवेशन दिया, इसके लिए थैंक यू सर।